पालक बंधू भगिनी आणि विद्यार्थी बालमित्रांनो, साने गुरुजी कथामालेमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करते। आज रात्र 23वी अर्धनारी नटेश्वर। मे महिन्याची सुट्टी लागली आणि मी गावी आलो। मी इंग्रजी 4थी इयत्तेत शिकत होतो। मी गावी आलो की आईला आधार वाटे, कारण माझी आई सारखी तापाने आजारी असायची। तिला ताप आला की ती झोपून राहायची, दुसऱ्या दिवशी ताप गेला की ती पुन्हा काम करायची, पुन्हा ताप आला की पुन्हा झोपायची। मग मी सुट्टीला आलो की तिला मदत होत असे। मी पाणी भरत असे, अंगण झाडत असे, धुणं धुवत असे आणि तिचे पाय चेपून देणे हा माझा सुट्टीतला नित्यक्रमच झाला होता। एके दिवशी रात्रीचे चांदणे पडले होते, स्वच्छ चांदणे होते व जेवण खावणं झाली होती। वडील बाहेर गेले होते, लहान भावंडे झोपली होती। आई मला म्हणाली, श्याम थोडंसं दळून घ्यायचं का रे? श्याम म्हणाला, हो। अरे तू संध्याकाळी अंगण खणलं होतंस, तुझे हात दुखत असतील तर नको हो। श्याम म्हणाला, नाही माझे हात वगैरे काही दुखत नाहीत। अगं जात्याला 2 हात लावावे लागतात, एक तुझा आणि एक माझा। तुझ्या हाताचा स्पर्श माझ्या हाताला झाला म्हणजे मला शक्ती येते, असं श्याम म्हणाला। दळूया आपण। आई म्हणाली, ठीक आहे, मी जातं लावतो ग। म्हणून मी जातं आणि पोतं घेऊन अंगणात आलो, पोत्यावर जातं लावलं। आई दळण घेऊन आली, आम्ही दोघे दळायला बसलो। वरून चंद्र आमच्या मायलेकरांवरती प्रेमाचा वर्षाव करत होता। मंद वारा सुटला होता। आई दळत होती आणि दळता दळता ओव्या म्हणत होती। ओव्या म्हणताना माझे नाव ती ओव्यामध्ये गुंफत होती। मला आनंद वाटत होता। दळणाच्या कामामध्ये मला आईला मदत करायला आवडत असे, कारण ती सेवा होत असे। आम्ही दोघे दळत होतो। दळणाचा आवाज ऐकून शेजारच्या जानकी वहिनी आल्या आणि त्या म्हणाल्या, काय रे श्याम, दळतोयस? तू तर इंग्रजी शाळेत शिकतोयस ना? मी आईला म्हणालो, आई दळण दळलं म्हणून काय झालं ग? आई म्हणाली, अरे श्याम, रागाला कशाला जातोस? त्यांचं तुझ्यावर खूप प्रेम आहे, त्या तुला भेटण्यासाठीच आल्या आहेत। बसा ना जानवी वहिनी, तुम्ही का उभ्या? जानवी वहिनीला आईने बसायला सांगितलं, इकडे श्यामला पण समजावलं। मग जानकी वहिनी बसल्या आणि म्हणाल्या, अहो श्याम मला मदत करू लागतो, कोण आहे मला तरी मदत करू लागायला? श्याम आईला दळू लागितलं म्हणून त्यात उलटं तुला सगळे चांगलंच म्हणतील, त्यात लाज वाटायचं काय कारण आहे? आईला मदत करणारा जर तुझ्यावर हसला तर तो रानटी समजला जाईल। मग आम्ही दोघे दळतच बसलो। जानकी वहिनी बोलता बोलता म्हणाल्या की श्याम, तू इंग्रजी शाळेत शिकतोस, मग हे अशी कामं कशाला करतोस? शिक, मोठा हो, नोकरीला लाग आणि आईला घेऊन जा तिकडे। मी म्हणालो, अगं आई ना, मी दळलं म्हणून काय झालं की जनाईला तर प्रत्यक्ष पांडुरंगच नाही का दळू लागायला यायचा, भांडी धुवू लागायचा, धुणी धुवू लागायचा, कबीराला शेले विणू लागायचा। खरंच का ग आई, येत असेल पांडुरंग त्यांच्यासाठी? आई म्हणाली, हो रे, येत असेल। जे देवाची मनोभावे भक्ती करतात, श्रद्धेने काम करताना देवाला आठवतात, तर येत असेल देव। मला भेटेल का ग आई देव? अरे त्यासाठी खूप भक्ती करावी लागते, तप करावे लागतात, लोकांची सेवा करावी लागते, मग भेटतो देव। ध्रुव बाळाने नाही का ओम नमो भगवते वासुदेवाय जप केला, तप केलं आणि त्याला भेटला देव। आई म्हणाली, अरे ध्रुव बाळ कुठे? त्याची भक्ती तपश्चर्या केवढी मोठी, त्याचा त्याग केवढा मोठा। वडील त्याला म्हणाले, अर्ध राज्य देतो तरी तो मागे हटला नाही, त्याचा निश्चय किती अभंग होता। तू सुद्धा चांगली भक्ती कर, देवाची सेवा कर, म्हणजे भेटेल हो तुला देव। आम्ही दोघे दळत होतो। जानकी वहिनी म्हणाल्या, अरे काय साधू बुवा होतो की काय? हो, मला व्हायचंय साधू, मला करायचंय तप, मला भेटायचंय देवाला, असं श्याम म्हणाला। मग जानकी वहिनी म्हणाल्या, सर का श्यामची आई, मी आणि श्याम दळतो। श्याम म्हणाला, नको आई, तूच बाजूला सरक, आम्ही दोघे दळतो। श्याम म्हणाला, आईला बाजूला सरकवलं आणि जानकी वहिनी आणि आम्ही दोघे दळू लागलो। मग श्याम म्हणाला, आम्हाला वैरणसुद्धा घालता येते जानकी वहिनी।
मी शिकलोय वैरण घालायला. वैरण म्हणजे जात्यामध्ये घास घालणे. बघा ना किती छान दळण येते. डोळ्यात गेलं तर ते खुपणार सुद्धा नाही. पीठ किती छान पडते असं श्याम जानकी वहिनींना म्हणाला. आई जानकी वहिनींना म्हणत होती, अहो श्याम मला मदत करू लागतो. मीही अशी आजारी असते. माझ्याकडे काही सून तरी आहे का हो? म्हणून करतो श्याम मला मदत. श्याम धुणे धुतो, भांडी घासतो. परवा तर त्याने माझे लुगडे सुद्धा धुतले. त्याला नाही वाटत लाज. तो म्हणतो, त्यात कसली आली आहे लाज? मी तुझी साडीची चौघडी पांघरतो, मग तुझं लुगडं धुवायला मला कसली आली आहे लाज? आईचे ते स्फूर्तिदायक शब्द मला आजही आठवतात. पुरुषांमध्ये सेवा, प्रेमभावना, कोमलता येईल तेव्हा त्यांचा पूर्ण विकास झाला असे म्हणता येईल. स्त्रियांमध्ये धाडस, धैर्य, पुरुष घरात नसताना त्यांची कुटुंब व्यवस्था सांभाळणं हे जर गुण स्त्रियांमध्ये आले तर त्यांचा पूर्ण विकास झाला असे म्हणता येईल. यालाच मी लग्न म्हणतो. लग्न म्हणजे काय तर हृदय आणि बुद्धी, भावना आणि विचार यांचे मिश्रण म्हणजे लग्न. एकटी स्त्री पूर्ण नसते, एकटा पुरुष पूर्ण नसतो. हे दोघे एकत्र आले की ते पूर्ण होतात. अर्धनारी नटेश्वर हे माणसाचे ध्येय आहे. मला आईने तर ह्या गुणांशी निराळे लग्नच लावायला नको असे आईला वाटते की काय? माझ्यामध्ये प्रेम, दया, सेवा आणि कष्ट ह्या गुणांबरोबरच आईने माझे लग्न लावून टाकले आहे. या व्हिडिओतून आपल्याला काय शिकायला मिळाले ते मला कमेंट्स करून कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पहा. धन्यवाद.